रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी। शासनमान्य स्वस्त धान्य दुकानात रेशन कार्डवर तुम्ही धान्याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ई-KYC करणे बंधनकारक आहे, अन्यथा तुमचे रेशनचे धान्य बंद होऊ शकते। ई-KYC करण्यासाठी शासनाने 30 जूनपर्यंत मुदत दिली आहे। तालुक्यात 1,72,303 कार्डधारक आहेत। यापैकी आतापर्यंत फक्त 5,722 कार्डधारकांनी ई-KYC पूर्ण केलेली आहे। शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विभागांतर्गत रेशन कार्डची ई-KYC करण्याचे आदेश दिलेले आहेत। ही प्रक्रिया केली नसेल तर त्या कार्डवरील अन्नधान्याचा पुरवठा बंद होऊ शकतो। ई-KYCमुळे बनावट कार्डधारकांची संख्या कमी होईल। यासोबतच मृत लाभार्थ्यांची नावे कमी होऊन सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल। यासाठी रेशन दुकानदारांकडे आधार क्रमांक दिल्यानंतर त्यांच्याजवळील मशीनद्वारे ई-KYC करता येईल। या प्रक्रियेसाठी अद्याप शासनाने मुदतवाढ दिलेली नसल्याने ज्यांनी ई-KYC केलेली नसेल त्यांचा धान्याचा पुरवठा पुढील महिन्यापासून बंद होईल। सर्व रेशन कार्ड धारकांनी ई-KYC करून घ्यावी असे आवाहन भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे यांनी केले आहे।